काय सांगचाल आता तुमच्या प्रभागात बंटी जगतापांच्या मिसेस आहेत, कसं आहे त्यांचं काम, काय वाटतं? नाही, त्यांचं काम चांगलं आहे. तसं तर बंटी जगताप यांनी सुद्धा कामं चांगले केलेले आहेत भरपूर, म्हणजे बऱ्याच गोरगरिबांची मदत झालेली आहे. त्यामुळे त्या लोकांचा पूर्ण विश्वास आहे ह्या लोकांवर, म्हणजे जे पहिल्या कामावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या मंडळी पण आता उभा राहिलं तर त्यांना पण यायला काही म्हणजे काही अडचण येणारच नाही अजिबात, कारण त्यांनी सुद्धा बायकांना जाणीव आहे, त्यांनी काही मदत केलेली आहे. काही लोकांनी एवढी तरी जाणीव असतेच, त्यामुळे तो लोक जाणीव विसरत नसते ती. हां, काय प्रत्येकाने पैशानेच काही विकत कोणी घेत नाही, चांगल्या ह्याच्यानं सुद्धा माणूस विकत घेतात. त्यामुळं आम्हाला अभिमान आहे की आम्ही आमचा माणूस आणू. त्यामुळं काय नाही, सगळं लोकांवरच सुद्धा विश्वास आहे आमचा. म्हणजे येतील नम्रता जगताप यांना 100% आम्ही निवडून आणणार आहोत. पण आता विरोधक पैसे वाटायची तयारी करतात असं ऐकायला मिळते, जे तुमच्या मतदारसंघात असतील किंवा गावात असतील, पैसे वाटतील, मतं विकत घेण्याचा प्रयत्न करतील, काय वाटतं? नाही, पण तेवढ्या पैशानं आपण काय रोजचा आपण 1000 रुपये तर सहज माणूस कमवत आहे. तुमचं 1000 2000 काहीच होणार नाहीये. तुमच्या लाईफ टाईमचे 2000 जाणार का? पण जेवढं तुम्ही 5 वर्ष जे मेंबर लोक काम करणार आहे ते उपयोगी पडेल का? 1000-2000 उपयोगी पडतील. एवढं जरी लोकांना ज्ञान जरी आलं कळलं तरी काही सुद्धा अडचण येणार नाही, कुणालाच अडचण येणार नाही. पैशासाठी काही होत नसतं, कामावरनं सगळ्या गोष्टी होतात. लोकांना 5 वर्ष काम पाहिजे का 1 वर्षाचा उपयोग पाहिजे, ते लोकांनी विचार करायला पाहिजे. ते म्हणतात की केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आहे, म्हणून आता इथं पण आमचं सरकार पाहिजे निधीसाठी. नाही, असं काय नाही. सरकार भैया साहेब एवढं मोठं आहेत, बाळदादा आहेत, ह्यांच्या नेतृत्वाखाली सगळी कामं चांगली होणार. बाकी पैशासाठी किंवा दुसऱ्या ह्याच्यासाठी निधीसाठी काही होणार नाही, कारण हे आहेत, हे लोक काम करतात. अकलूजमध्ये पुण्यासारखं शहर अकलूज आहे. आपलं शहर अकलूजमध्ये काय कमी आहे? वॉटर पार्क आहे, काय किती गोष्टी आहेत. बाहेर जावं लागत नाही लोकांना. पुण्याची लोक आपल्याकडे येतात फिरायला. त्यामुळं काय कमीच नाही, अकलूजमध्ये काही कमी नाही आहे. पण त्यांनी जर परत लाडक्या बहिणीचा मुद्दा काढला, लाडक्या बहिणीला आम्ही पैसे देतो, महिलांचा मतांवर काय परिणाम होईल का? आता महिलांचं तर जे पैशाचंच काम करतात तर थोडाफार परिणाम होणार, पण ज्यांना यायचे ते निवडून येणारच आहेत. तेवढ्या पैशासाठी मला वाटत नाही की काही परिणाम होईल म्हणून. थोडं तर तेवढं बदल होणारच. त्यामुळे आपण बी ते हे करून घ्यायचं, स्वीकार करून घ्यायचं. आता विरोधक शिक्षणाच्या मुद्द्यावर बोलतात की त्यांचं नगराध्यक्षपदाचा उमेदवार उच्च शिक्षित आहे. या मुद्द्यावर त्यांनी आता काल प्रचार सभेत त्यांनी बोललं, तर काय वाटतंय महिलांची प्रतिक्रिया काय? नाही, तसं शिक्षणासाठी किंवा बाकी गोष्टीसाठी महिलांना बोलणं चुकीचंच आहे. शिक्षण काय आता वरचे शिक्षण व्हायला लागले, हळूहळू होत जाईल. आता पूर्वीचं शिक्षण आताचं शिक्षण जरा फरकच आहे ना. काही लोक शिक्षक आहेत, काही नाहीत, पण ते काही काम करू शकत नाहीत असं नाही ना. त्यांनी काम करू शकतात, मदत घेऊ शकतात किंवा घरचे त्यांना प्रोटेक्शन, तेवढं तर डोक्याला समज असते त्यांना. त्यामुळे त्यांनी काही शिक्षणासाठी काय एवढा परिणाम होणार नाही. आणि ते जे बोलते ते चुकीचं बोलले. ते शिक्षणासाठी अपमान असं करणं चुकीचं आहे बायकांचा. आता ती श्रीमंताची घरची सून आहे, त्यांना आता श्रीमंती आहे, त्यांचे आई बापा भरपूर श्रीमंत असते, त्यांना शिकवलं असं चांगलं. पण काय आता बायका पूर्वीपासून गरीब आहेत, मग त्यांना शिक्षण देणं होत नसतं किंवा त्यांच्या आईवडिलांना झेपलं नसतं. पण त्यांना जेवढी गरज आहे तेवढं ते शिक्षण दिलेलं आहे. श्रीमंत लोक त्या श्रीमंताच्या बळावर काही बोलतील ना, पण गोरगरिबांना तसं बोलू नाही. पण ते पण त्यांच्या स्वतःसाठी अवेलेबल आहेत, ते स्वतःसाठी कुठं मागं सरू शकत नाहीत. आणि त्यांनी शिक्षणासाठी एखाद्या महिलेचा त्यांनी अपमान करणं हे काय बायकांना स्वीकार नाही. आम्ही सगळ्या बायका आम्ही त्या मताचा किंवा त्यांच्या विचाराचा धिक्कार करतोय. त्या सुशिक्षित असल्या तरी त्या इथं असतात का तरी भाजपच्या? नाही, आम्ही तर कुठं बघितलं पण नाही, आम्हाला माहिती पण नाही. आम्हाला मुळातच भाजप माहित नाही. आम्हाला आमचे मोहिते पाटील हेच लोक माहिती आहेत आम्हाला. उमेदवार माहिती आहेत का विरोधक? नाही, आम्ही त्यांचा विचारच करत आहे ना. आम्हाला आमच्या माणसाला प्रबळ करायचं, आमच्या माणसाला ताकदवान बनवायचं आहे. बाकीच्या गोष्टीकडे आम्ही विचार करत नाही ना, का आम्ही पैसे देऊन पण करत नाही किंवा लोकांना फितून पण आम्ही करत नाही. आमच्या माणसाला आम्ही कसं ताकदवान बनवायचं आम्ही हा विचार करतो फक्त. कोमल सागर सौदागर. कसं आहे वातावरण, काय चांगलं आहे होते ना 5 वर्ष. आता काय त्यांची मंडळी उभा राहिली. ह्या व्यक्तीला ते कामं तर झाली ते का? हो झालीत की. येते का नम्रता निवडून येतील का? हो येणार की. स्वाती दीपक शिंदे. कसं आहे तुमच्या प्रभागातलं? 1 नंबर वातावरण, 1 नंबर आहे. निवडून नम्रता राहुल जगतापच येणार आहे. त्या कशामुळे? कामं चांगली आहेत त्यांची. काय काम केली? चांगले गटरींची कामं चांगली आहेत. पाणी सोडायला लावलं, पाणी सोडतात. काय अडीअडचणीला आम्ही आलो तर आमची कामं पूर्ण करतात. ती नाराज करत नाहीत कधी कोणत्या गोष्टीला. विरोधक तर म्हणतील की काय काम? विरोधक काय पण बोलतील. विरोधकांनी इथे येऊन बघितलंय का त्यांनी काय कामं केलेत, काय कामं नाहीत केली? आलेत का विरोधक? आलेत का फिरायला तुमच्या प्रभागात? हा, येऊन जात असतील, पण आम्ही लक्ष देत नाही. आम्हाला आमच्याच माणसाकडे लक्ष द्यायचंय फक्त. आम्हाला आमचा माणूस निवडून आणायचंय.
येतील का निवडून? 101%. नमस्कार, मी सोनाली प्रवीण खडतरे. बर, काय प्रभागातलं वातावरण कसं आहे? चांगलं आहे की वातावरण. कोणाच्या बाजूने चांगलं आहे? नम्रता राहुल जगताप. बर, हा दुसरा एक उमेदवार आहे ते माहिती आहे का कोण आहे? नाही आम्हाला माहिती ती कोण आहे ती. आणि काय त्यांनी काय कामं केलीत नाही? त्यांचं काम पहिल्यापासूनच चांगलं आहे त्यांचं काम, आणि गोरगरिबाला नडीआडीला त्या येतात लगेच, आणि निवडून त्याच येणार. नाव सांगा तुम्ही. फुलाबाई. बर, हां काय कोण प्रभागात उमेदवार उभा आहे? नम्रता राहुल जगताप. काय कसं आहे त्यांचं काम? चांगलं आहे. काय काय केली काम? आमच्यावर लक्ष आहे त्यांचं. बर, हां दुसरं? कामं करते ती, कमी जास्ती बघते ती. काय काय कामं झाली तुमच्या एरियातल्या? हे काय रस्ता झालं, गटारी झाल्या. बर, अजून काय राहिले का काम व्हायचे? अजून पाणी आहे. अजून नाही, काय कामं काय राहिली ती का अजून करायची? हा, राहिली ती. काय व्हावं अजून वाटतंय तुम्हाला? करते तीच किती राहिले ती तर कामं करणारच आहे ती किती. बर, मग आता कोणाला निवडून द्यायचं? राहुल नम्रता राहुल जगताप. बाय, कुठला प्रभाग, काय कसं आहे प्रभागात वातावरण? वातावरण चांगलं आहे. कुठला प्रभाग आहे? 3 बर, कोण आहे उमेदवार? बंटी राहुल जगताप घरी मंडळी. काय नाव त्यांचं? नम्रता. बर, कसं आहे वातावरण? चांगलं आहे. कुणाच्या बाजूने चांगलं आहे? मोठे पाटलाच्या. बर, कशामुळे चांगलं आहे? आता काय, मी तर लहानपणापासून त्यांच्याच आयुष्यात माझे तिथं काम करत राहिलेलं आहे बर, त्यांच्याबरोबर. नाही तुम्ही त्यांच्याबरोबर राहिले, हां. पण लोक आता निवडणूक लढवताना विकासाचे मुद्दा असतील किंवा दहशतीचा मुद्दा असतील अशा मुद्द्यावर आहे आता बघा, वस्तीत पाणी आहे, बर रस्ते गटरे झालेत, बर लाईटी भरपूर झाल्यात. पहिल्या एवढ्या लाईटी बी नव्हत्या, लाईटी बी झाल्यात. बर, मूलभूत समस्या सगळ्या सुटल्या त्या. सगळं सुटलं. काय अजून सुटावं असं वाटतंय? काय अजून ह्या प्रभागात तुमच्या कामं व्हावीत असं वाटतं? काय नाही, फक्त झोपडपट्टी मुक्त व्हावी. प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहे तुम्ही, काय वातावरण आहे प्रभागामधलं? वातावरण बाळासाहेबाचं आहे. माणसं कोण आहे उमेदवार? नम्रता जगताप. बर, काय कशामुळे बाळासाहेबांचं चांगलं आहे म्हणताय? पहिल्या पण त्यांनी असलेली कामं केली ती, आमच्या कुठे माघारी लावलंच नाही, सगळी कामं तेच करते ती. विरोधक तर म्हणते ती कामं झाली नाही ती. विरोधात काय ती कालचा विरोधक आहे, ती काय आजचा आहे होय. बर, पहिल्यापासून मोठे पाठी जायचं. मग विरोधक कशामुळे म्हणते ते असं नाही? विरोधाला वस्तीला काय माहिती नसतं ना. बर, मग आता प्रचाराला फिरत असते ती. बाच्याला फिरते विरोधक, सकाळ जण फिरते, 6 वाजल्या पण फिरायला लागलाय. तर आपण पाहिलं महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला नम्रता जगताप यांना पाहायला मिळतोय. जे विरोधकांनी त्यांच्या भरसभेत महिलांच्या शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला त्याच्यावरती विषयी प्रचंड राग महिलांमध्ये पाहायला मिळतोय. माझे सहकारी DS गायकवाडसोबत सागर खरात, महर्षी डिजिटल न्यूज, अकलूज.